ध्वनी साऊंड. आता साऊंड मध्ये तुम्हाला लोकांना जो बेसिक फॉर्म्युला आतमध्ये वापरतात तो म्हणजे बघा सगळ्यांनी प्लीज, तुम्हाला लोकांना कन्सेप्ट अशा काय काय आहेत ते बघा. एक सगळ्यात पहिलं साऊंडच्या रिलेटेड मला काही बेसिक गोष्टी सांगायच्या. सगळ्यात पहिला ऐका, समजा साऊंड मध्ये इथे एक फ्रिक्वेन्सी दाखवली मी, साऊंडची एक वेव्ह दाखवली तुम्हाला लोकांना. समजा इथे बघा सगळ्यांनी व्यवस्थितपणे, इथून याशी काहीतरी एक वेव्ह गेली, ठीक आहे. त्यानंतर इथून हा टाइम बघा सगळ्यांनी, हा जो टाइम आहे ना टाइम, हा समजा 1 सेकंद आहे. किती सेकंद आहे? 1 सेकंदाचा टाइम आहे फक्त, 1 सेकंद, ठीक आहे. आता ह्याच टाइमामध्ये, ठीक आहे, हा याचा पीक, ठीक आहे, बॉटम पीक, याला म्हणतात क्रेस्ट अँड ट्रफ. बरं, याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड, कारण त्याला ॲम्प्लिट्यूड वगैरे असं काहीतरी बोलतात त्याला. आता आणखीन काय का सगळं बाकीचं तुम्ही काय लिहू नका बरं, सध्या काय कळायचं नाही तुम्हाला ते. वेट, याच्यामध्ये समजा मी असं केलं काहीतरी, ठीक आहे, व्यवस्थित बघा. आता जवळजवळ याच्यामध्ये जर आपण फ्रिक्वेन्सी पाहिली, 1 2 झाल्या, 3 झाल्या आणि परत 3.5 झाल्या. क्लिअर? सगळ्यांना लक्षात घ्या. आता हा टोटल जो कालावधी होता, हा टोटल कालावधी होता फक्त 1 सेकंदाचा. किती होता? फक्त 1 सेकंदाचा होता. फक्त ध्यानात घ्या सगळ्यांनी, ह्या 1 सेकंदामध्ये ही जी वेव्ह आहे, ही वाली वेव्ह, ह्या वेव्हचा फक्त एकच सायकल कंप्लीट झाला. इथून स्टार्ट केलं होतं, इथून पीक, बरोबर का? बरोबर. इथून खाली आलं परत, ठीक आहे, परत वरती आलं, ठीक आहे. म्हणजेच काय त्याला म्हणतो आपण, ते ना का ते तेजी, मंदी, घसरण, पुनरुत्थान. अरे बरोबर का? अशा प्रकारे काहीतरी. मग ते इन्फ्लेशन झालं, मग डिसइन्फ्लेशन झालं, मग डिफ्लेशन झालं, मग रिफ्लेशन झालं, ठीक आहे. अशा प्रकारे काहीतरी चाललंय. हे फक्त आपल्याला फक्त वेव समजायची, फक्त वेव. ही वेव पुढे गेली. एका सेकंदामध्ये किती वेव झाल्या? फक्त एकच. एका सेकंदात फक्त एकच सायकल कंप्लीट झाला. मग एका सेकंदामध्ये हे किती वेळा आलं? फक्त एकदा आलं. याची फ्रिक्वेन्सी F = 1 हर्ट्झ असं संबोधलं जातं. क्लिअर सगळ्यांना काय ते? कारण याची एका सेकंदामध्ये फक्त एकच सायकल कंप्लीट झाला. पण या बाबतचं बघा ना, इथं 1 झालं, 2 झालं, 3 झालं, 3.5 झालं. समजा आपण ते 1 सेकंदाला अजून एक कंप्लीट केलं असतं, विशेष नसला इथं कंप्लीट केलं असतं, इथं म्हटलं असतं पण 1 सेकंद आहे मुद्दाम ह्याच्यासाठी स्पेशल, ठीक आहे. तर याचं जवळजवळ एक बघा, इथून इथपर्यंत 1 2 3 किती 4, याची फ्रिक्वेन्सी किती माहिती आहे का? 4 हर्ट्झ. याचे 4 सायकल कंप्लीट झाले. क्लिअर सगळ्यांना? आता हे असं सांगण्याचं कारण असं होतं, बघा काय ते याच्यामध्ये समजा इथपासून इथपर्यंत जर मी तुम्हाला म्हटलं याची लांबी मोजा, तर ही जी लांबी असते ना, ही लांबी, दॅट इज कॉल्ड ॲज अ लॅम्बडा. लॅम्बडा असा सिम्बॉल आहे, त्याला म्हणतात वेवलेंग्थ, तरंग लांबी. बरोबर? तरंग लांबी म्हणजे ह्या तरंगाची लांबी एवढी एवढी आहे, लॅम्बडा. कळलं का सगळ्यांना? ही झाली तरंग लांबी झाली. बरं, लक्षात घ्या सगळ्यांनी, याला म्हणतात तरंग लांबी. आता मला सांगा, याची तरंग लांबी एवढी मोठी आहे, बरं लक्षात घ्या. याच्यामध्ये याची तरंग लांबी केवढी आहे? त्याच्यापेक्षा बारीक आहे ना. अरे बरोबर का? याची बघा तरंग लांबी फक्त एवढीच आहे. कोणाची तरंग लांबी जास्त आहे? याची, फर्स्ट वेव्ह, सेकंड वेव्ह. याची तरंग लांबी काय बरं? बोला लवकर बोला. तरंग लांबी जास्त आणि तरंग लांबी कमी. अरे समजा हे 50 मीटरचं आहे, समजा 50 मीटर आहे, हे 10 मीटर असेल की छोटस असेल, किंवा समजा त्या कंपॅरिझन मध्ये म्हटलं 40 मीटर ते 10 मीटर करायचे, 4 वेव्ह आहेत. अरे बरोबर का? म्हणजे याची तरंग लांबी लय जास्त आहे, याची तरंग लांबी लय कमी आहे, पण याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे, त्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे. 4 आहे ना बे, ते याच्या आधी 4 वेळा येऊन जाते, ते एकदाच येते. कळलं सगळ्यांना काय ते? म्हणजे अर्थात सांगायचं तात्पर्य एकच आहे, फ्रिक्वेन्सी आणि तरंग लांबी हे एकमेकांना व्यस्त चलनात असतात. तरंग लांबी ज्याची जास्त त्याची फ्रिक्वेन्सी कमी, ज्याची फ्रिक्वेन्सी जास्त त्याची तरंग लांबी कमी. क्लिअर सगळ्यांना? याला मग आपल्या भाषेत जर असं म्हणायचं झालं तर अर्थातच ही एक कन्सेप्ट आहे. फ्रिक्वेन्सी ही इनवर्स प्रोपोर्शनल असते कोणाच्या? तरंग लांबीच्या, म्हणजे कोणाच्या? वेव्हलेंग्थच्या. हे ध्यानात घ्या सगळ्यांनी. सो अर्थात फ्रिक्वेन्सी ही इनवर्स मध्ये असते वेव्हलेंग्थच्या, हे तुम्हाला क्लिअर कळलं पाहिजे. याचा अर्थ फ्रिक्वेन्सी जर वाढली तर वेव्हलेंग्थ कमी होते, फ्रिक्वेन्सी जर कमी झाली तर वेव्हलेंग्थ काय होते? वाढते. हे लिहून घ्या साईडला, हे नका लिहू काय वाटलं तर, पण ते लिहा, ते लय महत्वाचं. येईल पेपरला, सरळ सरळ सांगतोय, ऐकत चला फक्त, कन्सेप्ट आहे ती. अबे फुफ्फुस बाहेर येतील सगळी, बंद कर. तोंडा बिंडा रुमाल ठेवा ना बे, शेजारी लोक बसले इथं, स्वाईन फ्लू वगैरे व्हायचा लोकांना तुमच्यामुळं.
हे झालं का सगळ्यांचं? ठीक आहे, ऐका आता पुढचं. हे जे मी तुम्हाला आता ध्वनीमध्ये सांगितलं, ठीक आहे. आता हे तुमच्या ते प्रकाश ह्याच्यामध्ये पण सेम लागू पडतं बरं, जे आता सांगितलं ते कसं, ते ऐका. प्रकाश ह्याच्यामध्ये ते तुम्हाला लोकांना ती कन्सेप्ट आहे बघा, ते विजिबल स्पेक्ट्रम वगैरे माहिती आहे सगळ्यांना, ती ते तिकडे पण लागू पडतं बरं. मी आता ते नाही घेत, आता तुम्हाला मी साऊंडचं सांगतोय फक्त. साऊंडचं ऑडिबल 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 म्हणजे ऐकू येण्याजोगा साऊंड. ऑडिबल म्हणजे काय? जो ऐकू येतो माणसाला, कानाला ऐकू येतो असा वाला, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे पुढे बघा तर कसं, ते कसं ऑडिबल ऑडिबल साऊंड म्हणजे ऐकू येणारा, ऐकू येण्याजोगा, माणसाला नीट कानाने ऐकू येतो असा तो, ठीक आहे. आणि त्यानंतर याच्या पुढचा आणि याच्या मागचा तो कसा बघा सगळ्यांनी. ऑडिबल साऊंडच्या पुढे अल्ट्रा साऊंड, लय मोठा साऊंड, अल्ट्रा. अल्ट्रासाऊंड मोस्ट ॲप्लिकेबल हे आहे. अल्ट्रासाऊंड खूप ठिकाणी वापरतात, अल्ट्रासाऊंड वगैरे, सोनार सिस्टम असेल, अल्ट्रासाऊंड इमेजिंग वगैरे असेल त्यात, ठीक आहे. आणि याच्यापेक्षा कमी म्हणजे तो म्हणजे इन्फ्रासाऊंड. इन्फ्रासाऊंड. सो याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, याच्यावर लिटरली अख्खा पॅसेज विचारला होता, पॅसेज मागच्या वर्षी अख्खा पॅसेज होता, ठीक आहे. तर अल्ट्रा आणि इन्फ्रा याच्यामध्ये ही रेंज कशी बघा, सरळ ऐकून घ्या. ऑडिबल साऊंड रेंज इज 20 हर्ट्स टू 20,000 हर्ट्स. हे ध्यानात घ्या. याच्यामध्ये जर साऊंडची फ्रिक्वेन्सी असेल तर तो ऐकायला येतो माणसाला. याच्या जो वर गेलं, ठीक आहे, याला म्हणायचं 20,000 हर्ट्स पेक्षा जास्त, याला उर्फ दुसरे गोंडस नाव आहे 20 किलो हर्ट्स. एकच आहे ना बे. 20,000 के म्हणजे हजार, के किलो, किलो किलो म्हणजे हजार, 20,000 हर्ट्स एकच आहे ते. आणि हे म्हणजे 20 हर्ट्स पेक्षा कमी असतं, कमी असतं, ते जास्त असतं. दिस इज कॉल्ड एज इन्फ्रा, दॅट इज कॉल्ड एज अल्ट्रा. मराठीमध्ये ही श्राव्य ध्वनी, हा श्राव्य असतो, श्रवणीय, काय त्याला श्रवणीय, काय त्याला श्रवणीय ध्वनी. हा श्रावणी, बरं बरं बरं. ए गबस रे. श्रवणीय नंतर आता याला म्हणतात, बोला बोला, अवश्राव्य की श्रव्यातीत. हा आता ऐका, हे मराठीमध्ये झोले, मोठा झोले. हा आता ऐका सगळ्यांनी. हा श्रवणीय झाला, ऐकण्याजोगा झाला, ठीक आहे. तर हा अल्ट्रासॉनिक म्हणजे श्रव्यातीत, अति अति अति, कळलं. हा श्रव्यातीत, अतिश्राव्य किंवा श्रव्यातीत असं म्हणतात त्याला. मिस कॉल. श्रव्यातीत. आणि त्याच्या पाठीमागे घ्या अवश्राव्य. करेक्ट ना. ते अति म्हणायचं त्याला, अति, लय अति झालं ते, 20च्या पुढे गेलं अति येते लय, ठीक आहे. झालं. ही रेंज तुम्हाला येऊ शकते. आणि या ठिकाणी तुम्हाला लोकांना ते विजिबल स्पेक्ट्रम पण आहे बरं, विजिबल स्पेक्ट्रा, दृश्य प्रकाश लहरी वगैरे काय ते, त्याची रेंज फक्त तुम्ही एकदा ते बघून घ्या, ते 10⁻² मध्ये सगळे दिलेले आहे. पण त्या रेंजपेक्षा तुम्हाला लोकांना जास्त महत्वाचं त्यामध्ये काय माहिती आहे का, ठीक आहे. एक हे झालं का सांगा तुमचं पहिलं, हे लिहून घ्या फटाफट, चला लवकर 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 लिहून घ्या. ते इन्फ्रा काय, अल्ट्रा काय, ऑडिबल काय. आणि प्लीज याला थोडं इंग्लिशमध्येच बघा, ते मराठीत तुम्हाला लोकांना पेपरला टेन्शन येऊ शकतं, अवश्राव्य कशा म्हणून, श्रव्यातीत कशाला म्हणू, ठीक आहे. सो इंग्लिशमध्ये बघा ते. यातला ऐकू येणं जगो फक्त हाच आहे बरं, तो ऐकायला येत ना, आपण ऐकायला येत ना आपल्याला, ठीक आहे. हो गया क्या? नेक्स्ट, जी विजिबल स्पेक्ट्रम आहे ती फक्त त्यासाठी कन्सेप्ट एक डोक्यात ठेवा सगळ्यांनी, विजिबल स्पेक्ट्रमची. ते आले मी कोरिलेट करतोय मुद्दाम त्यामध्ये. तर दृश्य प्रकाश लहरी जी काय विजिबल स्पेक्ट्रम आहे आपली, विजिबल स्पेक्ट्रम, विजिबल स्पेक्ट्रा, ठीक आहे. आता याच्यातले मला कलर सांगायचे, चला बोला फटाफट. कोणता? ता, बोला. ना, पी, ही, पुढे बोला, नी, पा, आणि काय बरं, जा. जा म्हणजे जांभळा, तो शेवटचा, ठीक आहे. एक अपना पानसट, ठीक आहे.
आवाज नाही पाहिजे, गपरायचं. ठीक आहे. आता विजिबल स्पेक्ट्रामध्ये ताना पिही निपाजा दिल्यानंतर तांबडा म्हणजे इंग्रजीमध्ये काय रे बाबा, रेड ना, बरोबर का? हा रेड झाला. आणि इथला जांभळा म्हणजे काय झाला, व्हायोलेट. ठीक आहे. या विजिबल स्पेक्ट्रला आपण ते कलर मध्ये मांडू शकतो. ते बीबी रॉय मध्ये काय बोलतो ना आपण, ते विबग्योर असं काहीतरी, विबग्योर म्हणजे इंद्रधनुष्याचे कलरचा समजू आपण, ते सप्तरंगी. तर आता याला काय करायचं, हा रेड आहे. ठीक आहे. हा काय बरं, व्हायोलेट आहे. तर आता ऐका, ह्या रेडच्या आधीचा हा म्हणजे इन्फ्रारेड. रेडच्या आधीचा कोणता, इन्फ्रारेड. आणि त्या व्हायोलेटच्या नंतरचा कोणता, तर अल्ट्रा व्हायोलेट. अल्ट्रा व्हायोलेट. क्लिअर सगळ्यांना काय ते कसं, ते लक्षात घ्या सगळ्यांनी व्यवस्थितपणे. या रेड आहे ना, रेड तांबडा, तांबड्याच्या आधी अजून तांबडा मागे इन्फ्रारेड झाला तो. त्यानंतर व्हायोलेट आहे ना, व्हायोलेट, त्या व्हायोलेटमध्ये अति व्हायोलेट म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट, त्याला म्हणतात जम्बूपार, अति नील, अति निळा, बरोबर, जम्बूपार वगैरे काहीतरी. तर आता यातला इन्फ्रारेड पण दिसत नाही आपल्याला आणि अल्ट्राव्हायोलेट बी दिसत नाही. आपल्याला दिसणारी स्पेक्ट्रम फक्त 7 रंगाची असते. क्लिअर सगळ्यांना काय ते, फक्त 7 रंग दिसतात. ठीक आहे. हे पण दिसत नाही आणि तेही दिसत नाही, बरं ध्यानात घ्या सगळ्यांनी आपल्याला. अर्थातच आता याच्यामध्ये ध्यानात घ्या, आता कसं करायचं ते व्यवस्थित बघा आता. ठीक आहे. याच्यात तुम्हा लोकांना समजा त्यांनी विचारलं फ्रिक्वेन्सी आणि ते वेवलेंथ वगैरे, हा जो प्रकार असतो. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ. ठीक आहे. फक्त मला सांगायचं पहिल्यांदा फ्रिक्वेन्सीच्या संदर्भात बघा सगळ्यांनी व्यवस्थितपणे. फ्रिक्वेन्सी म्हणजे त्याला मराठीत म्हणतात वारंवारता. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वारंवारता. नावातच फ्रिक्वेन्सी आहे, फ्रिक्वेंटली येणे. फ्रिक्वेंटली येणे म्हणजेच काय, वारंवार येणे, बरोबर ना. फ्रिक्वेंटली, फ्रिक्वेन्सी, वारंवारता. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण म्हटलं तरंग लांबी. तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ. वेवलेंथ. क्लिअर. आता आपण जसं उजवीकडे जाऊ तसं आता हे वाढत जातं का घटत जातं हे बघण्याला महत्वाचे. जसं आपण उजवीकडे जाऊ तसं आता याचं काय ते बघू आपण. असं द्यारो मारू आपण ते. चला रेडी. ठीक आहे. ऐका आता फ्रिक्वेन्सी जसं नीट ऐका सगळ्यांनी प्लीज. आता जसं उजवीकडे जाऊ, तुम्हाला स्पेक्ट्रम सांगतो तो कसा बनतो स्पेक्ट्रम बघा सगळ्यांनी. तो स्पेक्ट्रम या प्रकारचा आहे की डावीकडून उजवीकडं बघा. तुम्ही लोकांनी फक्त मागाचं ती कन्सेप्ट सांगितली ना, ती कन्सेप्ट सांगायची मला आता. ठीक आहे. हे असं आहे. ठीक आहे. तुम्हाला एक अशी वेव दाखवली मी बघा व्यवस्थितपणे सगळ्यांनी. तर ह्या वेव मध्ये इथे सुरुवातीला याची वेवलेंथ जास्त आहे का फ्रिक्वेन्सी जास्त आहे, बोला लवकर. लेंथ, अरे तुम्हाला दाखवतो पण लेंथ आहे ना, ती लेंथ जास्त आहे ना. ची लेंथ जास्त आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी आहे. बरं परत बघा इथे लेंथ कमी झाली का आता, अरे बरोबर आहे का, लेंथ कमी होत चालली, लेंथ कमी होत चालली, लेंथ कमी होत चालली, सरळ सरळ लेंथ कमी होत चालली. अर्थात जशी ती लेंथ कमी 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 होत चालली तशी फ्रिक्वेन्सी जास्त होत चालली. ते खूप फास्ट यायला लागले बघा, फास्ट एकदम. आधी किती हळू यायचं, हळू असायचं, आता खूप फास्ट येते बघा. इथून एवढं हळू चाललं होतं, एवढं हळू चाललं होतं, आता फास्ट 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 यायला लागलं, एकदम फास्ट, सुपर फास्ट व्हायला लागलं ते. म्हणजे अर्थात लक्षात घ्या याच्यामध्ये सरळ सरळ याची फ्रिक्वेन्सी ना, फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता ना, ही वाढत जाते. काय होते, वाढत जाते. अर्थातच इथे म्हणायचं ही वाढत जाते, फ्रिक्वेन्सी वाढत जाते. मग तुम्हाला मी कंपॅरिझन करून दाखवतो, ध्यानात घ्या. बरं इकडे बघा, तांबडा रंग आणि जांभळा रंग यांच्या दोघात जास्त फ्रिक्वेन्सी कोणाची, जांभळ्या रंगाची फ्रिक्वेन्सी जास्त आहे. क्लिअर सगळ्यांना, वाढत जाते ना ते, जांभळ्याची फ्रिक्वेन्सी जास्त आहे आणि तांबड्याची फ्रिक्वेन्सी कमी आहे. पण त्याच ठिकाणी उलट अर्थी जर हे वाढत जाते तर हे कमी होत जाते. याला म्हणायचं हे कमी होत जाते, कमी होत जाते. तरंग लांबी ही कमी होत जाते. ठीक आहे. व्यवस्थित आहे का सगळ्यांनी, हे कन्सेप्ट एक आपल्या प्रकाश या चॅप्टर मधली. जर तरंग लांबी मित्रमंडळ जर कमी होत जात असेल, तरंग लांबी जर कमी होत जात असेल तर मला सांगा आता तांबड्यामध्ये आणि जांभळ्यामध्ये तरंग लांबीचा कंपॅरिझन करता जास्त तरंग लांबी कोणाची, शाबाश, रेडची. कोणाची, रेड. याची तरंग लांबी जास्त असते, याची तरंग लांबी कमी असते, म्हणून सिग्नल्स मध्ये तांबडा रंग वापरतात. घ्या लिहून ते. चला
कंपॅरिझन करतोय आपण, लगेच कळलं पाहिजे. इथं तांबडा, इथे जांभळा, लक्षात घ्या सगळ्यांनी. अर्थातच याच्यामध्ये हा तांबडा रंग जो आहे ना, म्हणजे कुठल्याही त्या धुक्याबिक्यामध्ये, धुरकेमध्ये त्या ट्रेन्स वगैरे थांबवण्यासाठी वगैरे तांबडा रंग का वापरतात? कारण ते खूप लांबपर्यंत पोचतं, कारण ती तरंग लांबी लय लांब असते. कळलं सगळ्यांना? म्हणजे तुम्ही फक्त एवढं कन्सेप्ट लिहा इथं. वारंवारता वाढत जाते, तरंग लांबी कमी कमी होत जाते, म्हणजे पाठीमागे जास्त असते, पुढे पुढे वाढत वाढत जाते, कमी कमी होत जाते. बरं ध्यानात घ्या, तांबड्याची तरंग लांबी जास्त आहे, मग कमी 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 होत गेलं पुढे ते. डन. बाकी मग आणखीन त्या स्पेक्ट्रम मध्ये एक 4-5 जण दाखवले, इकडे 2-3, तिकडे 2-3 दाखवले, तिकडे मागे काहीतरी इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स माहिती आहे ना सगळ्यांना? इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स. या साईडला पलीकडे गेलो आपण, परत त्या साईडला ते काय असेल, ते एक्सरे बिक्सरे काय असेल, अजून काय रे बाबा पुढे ते गॅमा. काय गॅमा? तर गॅमाची फ्रिक्वेन्सी सर्वात जास्त असते, बरोबर? फ्रिक्वेन्सी वाढत 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 जाते, सगळ्यात जास्त फ्रिक्वेन्सी गॅमा रेजची असते. म्हणून त्या बटाट्यांना कोंब येऊ नये म्हणून त्या गॅमाचा मारा करतात, असं पुस्तकात दिले लिहून काहीतरी. डन. ठीक आहे. आता एक तुम्हाला लोकांना ते इंद्रधनुष्याची कन्सेप्ट वगैरे क्लिअर करून घ्या. त्यामध्ये तुम्हाला पहिलं एक सांगायचं मला, ते परावर्तन वगैरे नावाचा प्रकार असतो माहिती आहे का? चला बघा सगळ्यांनी काय ते नेमकं आता ते कसं कसं काय ते रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन वगैरे, डिस्पर्शन, हे सगळं क्लिअर एकदा करून घ्या. तुम्हाला अजूनही काही लोकांना ते नीट कळायला झालंय ते. ठीक आहे. रेडी? तर समजा इकडे बघा सगळ्यांनी, साधी सरळ गोष्ट आहे. समजा एक सरफेस आहे, सरफेस मधून बघा, ठीक आहे, इकडे बघा सगळ्यांनी. आता एक किरण समजा अशा ह्या साईडला असा पडत होता, ठीक आहे. इथे आपात, बरोबर? आपाती कोण वगैरे, चपाती कोण नाही, आपाती कोण, ठीक आहे. हा किरण इथे पडला, अर्थात तो इथून परावर्तित झाला, ह्या साईडला गेला. दिस इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन. काय? रिफ्लेक्शन. मराठीमध्ये त्याला म्हणतात परावर्तन. परावर्तन झालं. त्या क्लिअर करा कन्सेप्ट. सगळ्यात भारी यातलं ते नाही का, ते रिफ्रॅक्शन आहे ना, ते पेपरला पडू शकतो बरं. रिफ्रॅक्शन लय महत्वाचं आहे, अति महत्वाचं आहे. हे रिफ्लेक्शन वगैरे एवढं काय महत्वाचं नाहीये, ठीक आहे. हे तर जनरल सगळ्या दुनियाला कळतं, कोणालाही कळतं ते. पण ते रिफ्रॅक्शन, मग त्याच्यावरती ते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सची गणित वगैरे दिले बघा तुम्हाला, ते पुढच्या गणितामध्ये मी कळेल तुम्हाला ते थोड्या वेळात. ते ध्वनी काय लय मोठा नाही, ध्वनीचे 4च गणित, एकाच फॉर्म्युला 4 गणित आहेत, ठीक आहे. बघा काय ते सेकंड नंबरमध्ये हे रिफ्लेक्शन झालं. आता रिफ्रॅक्शन काय असतं? समजा एक किरण इथे असं समजा इथं पडला बघा सगळ्यांनी, आणि इथे समजा तुम्हाला इथे काच आहे, काच नंतर समजा काच नंतर पाणी असेल, वॉट एव्हर, तुम्हाला इथे काय ते टिंब टिंब हिरा बिरा काय असेल, काय असेल, वॉट एव्हर जे काही द्यायचं असेल ते लोक देऊ शकतात तिकडे, काच, पाणी, हिरा बिरा. म्हणजेच मला सरळ तुम्हाला सांगायचंय, इथं माध्यम बदलतं. माध्यम, माध्यम वेगळे, माध्यम नंबर 2, माध्यम नंबर 1. हवेमधून त्याने पाण्यात आतमध्ये घुसला, हवेमधून तो काचेमध्ये घुसला, तो हवेमधून हिऱ्यामध्ये घुसला, किंवा पाण्यामधून तो काचेमध्ये घुसला, व्हॉट एव्हर जे काय असेल ते. तर अर्थातच तो जेव्हा इथून आतमध्ये जाईल, आता तो परावर्तित न होता तो काय होतो माहिती आहे का, तो आतमध्ये, इकडे बघा सगळ्यांनी, तो आतमध्ये याचा अँगल अँड अँगल, आता समजा हा अँगल ऑफ इन्क्लिनेशन समजा आपण असं म्हणू, तो अँगल थोडा रिफ्रॅक्ट होतो. तो ऍक्च्युली जर सरळ गेला असता ना, तर तो गेला असता असा, तो सरळ नाही जात, ठीक आहे. थोडासा तो बिघडतो बघा सगळ्यांनी, काय तो बिघडलाय तो बिचारा, ठीक आहे. थोडा तो परावर्तित, म्हणजे त्याला आता आपण असं म्हणू शकतो बघा, दिस इज कॉल्ड ॲज, इंग्लिशमध्ये काय बरं, रिफ्रॅक्शन. रिफ्रॅक्शन म्हणजे अपवर्तन. रिफ्रॅक्शन, अपवर्तन. याचं ऍप्लिकेशन तुम्हा लोकांना पुस्तकात चांगलं दिलेलं आहे अपवर्तनाचं, ठीक आहे. अपवर्तनमध्ये तुम्हा लोकांना वरती चांदण्याचे ताऱ्यांचे लुकलुकणे माहिती आहे सगळ्यांना, ते तारे लुकलुकलात वगैरे सगळं ते त्याच्या मागे रिफ्रॅक्शन काम करतं. सूर्याचं सूर्यास्त वगैरे काही मिनिटं उशिरा, काही तास उशिरा वगैरे झालेला वाटतो, भासतो, ठीक आहे. ते सगळं रिफ्रॅक्शनच्या मागचे सगळे कारण आहेत ती. आणखीन एक पाण्यामध्ये बुडवलेली काठी माहिती आहे सगळ्यांना, ते समजा एक काठी असते समजा, ती पाण्यामध्ये बुडवली आपल्याला, ठीक आहे, बरोबर. ती अर्थात थोडीशी अशी खाली इन्क्लाइड झाली दिसते का अशी, बरोबर. ते याच्या मागे सगळं रिफ्रॅक्शन काम करतं, ध्यानात घ्या सगळे, ते रिफ्रॅक्शन आहे, ठीक आहे. आता हे झालं रिफ्रॅक्शन संदर्भात, व्यवस्थित बघा सगळ्यांनी.
नेक्स्ट समजा एखादा प्रिझम बिझम काढला आपण, प्रिझम बिझम काही असेल, टिंब 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 प्रिझम बिझम काय ते, ठीक आहे. त्या प्रिझम मध्ये समजा एखादा असा किरण पडला, सगळ्यांनी बघा प्लीज, सगळ्यांनी किरण पडला इथे ह्या साईडला, ठीक आहे. हा जो किरण आहे हा असा चालला होता, तो थोडा इथून इंटरनली रिफ्रॅक्ट झाला. क्लिअर का सगळ्यांना काय ते? हा असा रिफ्रॅक्ट झाल्यानंतर समजा तो इथून बाहेर पडला, मी प्रिझमच्या बाबतीत बोलतोय बरं, इथून बाहेर पडला, तो बाहेर पडताना सरळ नाही पडत, लय खतरनाक माणूस आहे, 1 2 3 4 5 6 7 अशा 7 शलाका बाहेर काढतो तो सरळ सरळ. क्लिअर सगळ्यांना काय ते? तर मग ही कन्सेप्ट जी होती त्याच्यामध्ये काय काय काम केलं, सगळ्यात पहिले त्या प्रिझम मध्ये जेव्हा तो एंटर झाला, तो पहिल्यांदा थोडा टिल्ट झाला म्हणजे याच्यामध्ये रिफ्लेक्ट झाला का रिफ्रॅक्ट झाला? रिफ्रॅक्ट झाला. थोडा अँगल त्याने बदलला, थोडा अँगल बदलणे म्हणजे चांगलं वागणारं पोरग थोडं वाईट वागायला लागलं, म्हणजे तो अपवर्तन करायला लागलं. कळलं सगळ्यांना काय ते? चांगलं वागणारं पोरग चांगला अभ्यास करत होतं आणि मग ते थोडंसं वाईट वळणाला लागलं, म्हणजे अपवर्तन झालं, पुड्या बिड्या खायला लागलं, ठीक आहे. इथून असं झालं, हा बरं इथून असं आलं. आता ते इथे तर आलंय खरं, आता आतपर्यंत फसून राहणार नाही बिचार, त्याला इथून बाहेर तर निघायचंच आहे. तर बाहेर निघताना त्या सगळ्या हृदयाचे तुकडे 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 होतात असे, बरोबर. सो त्याचं हृदयाचं डिस्पर्शन झालं. काय आलं? डिस्पर्शन. अबे अनुभवाशीच लग्न झालं रे. कैसे बताओ मैं तुम्हें. बरं ऐका सगळ्यांना, आता हे इथून इथून हे थांबा ना, गप्पा ना जरा. इथून बाहेर येताना बिचारायचं सगळं, तो पहिला एक तर सरळ चालला होता, वाईट वळणाला लागला, तो असा आतमध्ये थोडासा गेला आणि मग त्याच्या हृदयाचे सगळे तुकडे तुकडे झाले बिचारायचे. अर्थात दिस इज कॉल्ड ॲज अ डिस्पर्शन. तो डिस्पर्स किंवा डिस्टर्ब झाला. डिस्पर्शनला मराठीत काय म्हणतात? अपस्करण. काय? अपस कळलं का? अपस्करण झालं. त्यानंतर एक नेक्स्ट फेनॉमेनन आहे, तो फेनॉमेनन म्हणजे स्कॅटरिंग. सो व्हॉट डू मीन बाय स्कॅटरिंग? बघा आता समजा आपण आपल्या घरामध्ये गावाकडे समजा बसलो असतो, गावाकडचं सांगेल बेस्ट सगळ्यात. गावाकडे समजा आपल्या घराला समजा वरती एखादा काहीतरी छेद वगैरे असेल, वरतून आतून सूर्यप्रकाश आत येत असेल, तर त्या सूर्यप्रकाशामध्ये आतमध्ये काही धुलीकण असतात, ते फिरत बरोबर की नाही? सो ते फिरत असतात, त्याला म्हणतात टिंडाल इफेक्ट वगैरे असं बोलतो आपण. तर ते धुलीकण जे असतात ना, ते बघा ते असे सगळे धुलीकण म्हणून समजू आपण त्याच्या आतमधले, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय होतं, मग तो प्रकाश किरण असा पडला, मग असा पडला, मग असा पडला, इथून इथे रिफ्लेक्ट झाला, इथे झाला, इथे आला. तर दिस इज कॉल्ड ॲज स्कॅटरिंग म्हणजे डिस्पर्स झालेला परत भरकटला. हा हँगओव्हर झाला. बघ विषय नाही. 1990 मंडळाचे अध्यक्ष आलेले आहेत आपल्याकडे, यांचं स्वागत असो. सगळ्यांनी प्लीज टाळ्या वाजवा 1990 मंडळ अध्यक्षांचे प्लीज. आणि सर्व सदस्य आणि खजिनदार तुम्हा सर्वांना 17 तारखेसाठी शुभेच्छा देतो आत्ताच. बरं ठीक आहे. मग संध्याकाळी मग ते आनंदात बसतात का दुःखात बसतात तुम्ही ठरवा. ठीक आहे. ए वर बघा इकडे, चला आता आपण इथे समजा हे असं बिचारा भरकटला, याला कुठे जायचं ते कळाना. ते आपलं ते कोणतं ऋतिक रोशनचं ते ऐसा क्यू हू, ते मी ऐसा क्यू हू येते, ठीक आहे. मग त्याला ते काय कळायला झाले, इधर चला किंवा उधर चला, काय कळतच नाही त्याला कुठे चाललाय तो. दिस इज कॉल्ड एज काय बरं? स्कॅटरिंग म्हणजे बोला विकिरण. काय कळतच नाही कुठे चाललाय, ठीक आहे. रिफ्लेक्शन, परावर्तन, रिफ्रॅक्शन, अपवर्तन, डिस्पर्शन, अपस्करण आणि त्यानंतर स्कॅटरिंग, विकिरण वगैरे काय असेल ते. आणि मग आता याच्यानंतर आपलं इंद्रधनुष्याच्या फेनॉमेनन मध्ये नेमकं काम करणारं किंवा ऑप्टिकल फायबर मध्ये जे काही काम करतं, आता मला सांगा सगळ्यात बेस्ट म्हणजे मीडियम बोललो ना आपण, की समजा इंटरनेट किंवा ब्रॉडबँड साठी जर वापरला असेल, वायरलेस की वायर्ड? नॉट वायरलेस, वायर्ड इज द बेस्ट. सगळ्यात बेस्ट वायर्ड असतं. आणि त्या वायर्ड मध्ये पण सगळ्यात बेस्ट असतं ऑप्टिकल फायबर केबल्स. हा येईल कॅमेरा, काय टेन्शन घेऊ नका तुम्ही. कॅमेरा हा चलो ऍक्शन. काय म्हणते रे ते? बरं ऑप्टिकल फायबर मध्ये आलो आपण. समजा आता ऑप्टिकल फायबर मध्ये समजा इथून बघा सगळ्यांनी प्लीज, आता याच्या आतमध्ये इथून
इथे पडलं ते किरण, इथून या साईडने तो इथे आला, इथून पुन्हा इथे आला, इथून इथे आला, ठीक आहे, इथून इथे आला. अशा प्रकारे कॅमेरा घ्या, कॅमेरा घ्या, कॅमेरा घ्या, ठीक आहे. हा नाही, उपाशी ठेवणार त्यांना, जा. ठीक आहे. आता होतं काय, या ऑप्टिकल फायबरमध्ये समजा आता स्ट्रेट समजा संदेश पाठवला तर तो कुठेतरी मिस होऊ शकतो, परंतु ह्यात कसं होतं बघा, इथून इथे पडला, इथून इथे आला, हा इंटरनली रिफ्लेक्ट 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 होत 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 हा खूप लांबवर किंवा दूरवर हा पोहोचत येऊ शकतो. तर समजा खूप जास्त डिस्टन्स असेल आणि लांबवरती तुम्हाला मेसेज पोहोचवायचा असेल तर सगळ्यात बेस्ट मीडियम जे वापरणार ते कोणतं वापरणार, ऑप्टिकल फायबर मीडियम किंवा ऑप्टिकल फायबर केबल्स वापरणार आपण. आणि याच्यामध्ये जो फेनॉमेनन काम करतो याला म्हणतात संपूर्ण आंतरिक परावर्तन, म्हणजे टोटल इंटरनल रिफ्लेक्शन, TIR, संपूर्ण आंतरिक परावर्तन. आणि हाच फेनॉमेनन कुठे काम करतो जरा व्यवस्थित बघा, आंतरिक परावर्तनाचा. तो म्हणजे इंद्रधनुष्य बनण्याच्या बाबतीमध्ये. तो इंद्रधनुष्य कशा प्रकारे तयार होतो, आता नेमकं काय ते, इंद्रधनुष्य असण्यासाठी सगळ्यात पहिला आकाशामध्ये सूर्य असावा लागतो. कारण जर तो आकाशात सूर्यच जर नसेल, त्याचं किरणच पडत नसेल त्या पाण्यावरती पावसाच्या, तर सरळ सरळ इंद्रधनुष्य बनतच नाही, ध्यानात घ्या. तर समजा यू आर ऑब्झर्वर, तुम्ही बघत आहात, ठीक आहे, तुम्ही समजा इथे उभा आहात आणि तुम्ही समजा त्या साईडला बघताय, बरं इकडे बघा सगळ्यांनी, तुम्ही ऑब्झर्वर आहात, हे तुमची चोच वर बघताय तिकडे त्या साईडला, ठीक आहे. आणि समजा इथून या साईडला, समजा इथून आज विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे, असा समजा इथून समजा पाऊस टिंब 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 पडला, त्यातला फक्त एकच थेंब आपण बघतो, बघू आता काय ते नेमका, इकडे बघा सगळ्यांनी, या एकाच थेंबाच्या बाबतीत एक अख्खा थेंब आपण झूम करून घेऊया. पाणी फाउंडेशनचा सिम्बॉल आहे का? बरं बरं बरं. तर आता ऐका सगळ्यांनी, महत्वाचं असं आहे, ओ पवार सर बसा इकडे, आम्हा जर आता मला वडापाव खायचं, 2 मिनिटं तुम्ही याचा आता, ठीक आहे. इथे समजा, हे लक्षात इकडे सगळ्यांनी, हा थेंब समजा इथे असेल, लक्षात घ्या सगळ्यांनी, हा थेंब जो इथे दिसतोय, अर्थात समजा सूर्य तिकडे असेल तर काही उपयोग नाहीये, ठीक आहे. तो सूर्य ऑब्झर्वरच्या, म्हणजे जो व्यक्ती त्याला बघतोय त्याच्या डोक्याच्या पाठीमागं पाहिजे, हे ध्यानात घ्या सगळ्यांनी. याच्या डोक्याच्या पाठीमागं पाहिजे अर्थातच. तर हा याच्या डोक्याच्या पाठीमागं असल्यानंतर इथून जो येणारा जो किरण आहे तो असा, ठीक आहे, तो इथून इथे याच्या आतमध्ये एंटर करणार, असा एकच थेंब नसून असे मिलियन्स ऑफ थेंब असतात, ध्यानात घ्या. आणि ते सगळं मिळून ते तयार होतं. तर अर्थात हा इथून जसा तो किरण इथे पडला, तो किरण इथे पडल्यानंतर इथून तो सरळ नाही जाणार, आता तो थोड्या वाकड्या मार्गाला लागणार, वाईट मार्गाला लागला बिचारा, ठीक आहे. आता इथे हे लक्ष द्या सगळ्यांनी, इथून इथे पडला, आता इथून याचा काही पर्सेंट भाग बाहेर जातो, परंतु काही भाग पुन्हा एकदा इथून इंटरनली रिफ्लॅक्ट किंवा त्या रिफ्रॅक्ट बोलतो, सॉरी रिफ्रॅक्ट, हा रिफ्रॅक्ट होतो. रिफ्रॅक्ट झाल्यानंतर इथून तो आता आंतरिक परावर्तित झाला. काय झाला तो? आंतरिक. आतापर्यंत काय काय घडलं बघा, सगळ्यात पहिल्यांदा इथून इथे रिफ्रेक्शन म्हणजे अपवर्तन घडलं, बरोबर आहे का? अरे वाईट मार्गाला लागला ना ते, सरळ मार्गाने जाता आता अचानक त्याने मार्ग बदलला, MPSC करता करता तलाठी करायला लागलं, ते वेगळ्या मार्गाला लागलं बिचारा, ते सरळ जाता आता वेगळं लागलं, मेगा भरती. चला इकडे बघा सगळ्यांनी, आता इथून सरळ जाता अचानक ते अचानक वाईट मार्गाला लागलं, इथून इथे आलं, इथं पुन्हा ते रिफ्लेक्ट झालं, दिस इज इंटरनल रिफ्लेक्शन, म्हणजे आंतरिक परावर्तन. आणि इथून जेव्हा ते इथे आलं, इथून आता ते इथून बाहेर पडणार, असं विचार 1 2 3 4 5 6 आणि 7च, 8 पण नाही, 7च, क्लिअर काय ते. आणि मग त्या 7 मध्ये मग तेच ते मग सांगितल्याप्रमाणे ते ते ता ना पी ही नी पा आणि जा अशा प्रकारे असणार, 100% असतं त्या, असंच असतं. काय झालं ते, इथून नसतं तांबडा, इथूनच असतो तांबडा, क्लिअर काय ते, 100% असतं. अर्थात ही जी किरण शलाका जी पडली, दिस इज कॉल्ड एज व्हॉट, डिस्पर्शन. अरे बरोबर आहे का? हा, ह्या सगळ्या फेनॉमेनने काम केलं इंद्रधनुष्य तयार करण्यासाठी, ठीक आहे. ही आकृती वगैरे फक्त एक फटाफट स्केच मध्ये ते लिहून घ्या, फक्त काय काय काम केलं. सगळ्यात पहिलं अपवर्तन काम केलं, मग त्याच्यानंतर मग इंटरनल रिफ्लेक्शन काम केलं, त्यानंतर मग डिस्पर्शन काम केलं. ती शालाकाचं फक्त शालाका दाखवा, ती नावं तुम्हाला पाठ आहे सगळ्यांना, तानापी निपाजा पहिलीपासून. इथं मग तुम्ही बघताय तर शेजारी 4-5 माणसं काढू नका परत, इथं अशी बारकी बारकी पिल्ल बिल्ल त्या साईडला इथं अशी, ओके.
कुणाचं लेकरू आलं रे इथं? नेक्स्ट टाइम पासून प्राणी मात्रांसाठी पण आम्ही जागा रिझर्व करून ठेवतो. आता परवाच आहे आपलं, परवाच. नेक्स्ट टाइम कशाला, परवा काय करू आपण, ते जे प्राणी मात्र आहेत ना सगळे आपल्याकडे, कुत्रे मांजराची पिलं बिलं आली सगळी, इथं त्या सगळ्यांसाठी आपण इथं समोर जी बसायला जागा आहे खाली, इथं सीट रिझर्व आहेत सगळ्यांना. बरं आता पुढच्या परवा. चला डन. आता ऐका सगळ्यांनी, आता पुढचं ध्वनीमध्ये चला आता परत जाऊ, फिर से ध्वनी में जाएंगे आपण, वापस ध्वनी में जाऊ. रेडी? आता लक्ष द्या सगळ्यांना, वरती बघा. एक छोटीशी कन्सेप्ट तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा समजा इथे एक डोंगर आहे, असं शाळेत तुम्हा लोकांना पुस्तकात होतं अशी आकृती. त्यानंतर या साईडला इथे एक डोंगर आहे. ठीक आहे, बरोबर का? आता समजा इथून, लक्षात घ्या सगळ्यांना काय ते, इथून समजा इथे कोणतरी आपला मंग्या बिंग्या उभा आहे, परशा उभा आहे, परशा. ठीक आहे, एक अपना कोणी उभा इथं? परशा उभा आहे. आणि परशाने समजा इथून आता हाक मारली आर्ची म्हणून. काय बोलला परशा? आर्ची. पुढे म्हणला काहीतरी टिंब 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 टिंब. ठीक आहे, तर झालं काय माहितीये का, तो जसा आर्ची म्हटला, त्याने जे आर्ची म्हटलंय ते जी काही बोललेली साऊंड वेव्ह आहे, ती साऊंड वेव्ह इथून इकडे गेली, इथून रिफ्लेक्ट होऊन परत त्याला ऐकायला आली. दिस इज कॉल्ड ॲज इको. इको आणि त्याला इको. आणि इको म्हणजेच काय, तर प्रतिध्वनी. प्रतिध्वनी म्हणजेच काय, इथून तो ध्वनी इथे पडल्यानंतर पुन्हा त्याला प्रतिध्वनी ऐकायला आला. तर असं होण्यासाठी त्याने जसं ते आर्ची म्हटलं होतं ते त्याला परत ऐकण्यासाठी समजा 4 सेकंद लागत असतील, तर मला सांगा इथून इथे पोचायला फक्त किती वेळ लागला होता? 2 सेकंद. क्लिअर सगळ्यांना काय ते? म्हणजे प्रतिध्वनी ऐकण्यासाठी जर त्याला 4 सेकंद लागत असतील, तर फक्त ध्वनी तिथे जाण्यासाठी त्याला 2 सेकंद लागत होते. बरोबर आहे का? मान्य सगळ्यांना काय ते? याचाच उपयोग सोनार सिस्टीम मध्ये करतात. सोनार. क्लिअर सगळ्यांना काय ते? मग त्यामध्ये ते पाण्यामध्ये काहीतरी तो जहाज असतात, त्या जहाजामध्ये एका ठिकाणी ट्रान्समीटर, एका ठिकाणी रिसिव्हर, आणि इथून एक सिग्नल पाठवला. सो काही वेळा जहाज पुढे पुढे गेल्यानंतर त्याला जेव्हा तो सिग्नल ऐकू आला, तर इथून त्याला समजा टोटल त्याला 8 सेकंद लागत असतील किंवा 8 मिनिटं लागत असतील, तर तो ध्वनी जाऊन येऊन परत त्याला रिसिव्ह होण्यासाठी जेवढा वेळ लागला लक्षात घ्या सगळ्यांनी, त्याचा फक्त अर्ध करायचं. क्लिअर सगळ्यांना? आणि त्याच्यावरती समजा बघा, उदाहरणार्थ त्याला ऍप्लिकेशन कसं करतात, हे समजा समुद्रात तळभाग आहे समजा हवाला, त्या तळभागामध्ये समजा आतमध्ये काहीतरी एखादं जहाज वीज पडलंय खाली, दुसरं मोठंवाला टायटॅनिक. समजा वे गरीबाचं टायटॅनिक येते. ठीक आहे. बुडलंय बे पाण्यात. ठीक आहे, समजून घेते. ठीक आहे, आता हे पाण्यात समजा बुडलंय जहाज. बरं, आता लक्षात घ्या सगळ्यांनी. समजा आता हे बिचारं जहाज, इथून एक जहाज आहे समजा, इथे एक जहाज आहे, 2 जहाज सगळी कंटिन्यू व्यवस्थित चाललेली. बरं, ध्यानात घ्या. 2 जहाज चाललीत, किंवा एका जहाजामध्ये ट्रान्समीटर रिसिव्हर दोन्ही असतं. बरं, किंवा असा सिग्नल पडून असा येऊ शकतो. ती सिग्नल टेक्निक अशी वापरता येते किंवा अशी वापरता येते, काही फरक पडत नाही. फक्त ट्रान्समीटर रिसिव्हर, किंवा हे ट्रान्समीटर हे रिसिव्हर. क्लिअर? आता समजा ह्या जहाजाने समजा एक सिग्नल सोडला, किंवा हेच जहाज आहे म्हणून समजा आपण, इथून इथे सिग्नल सोडला, इथून हे ऐकायला आलं, परत इथून इथे आलं, परत तेवढ्याच वेळात ऐकायला आलं, कारण तेवढीच डेप्थ आहे. डेप्थ सेम आहे, डेप्थ सेम आहे. अचानक ते जहाज इथे आलं, इथून सिग्नल सोडून लगेच ऐकायला आला, त्याला कळलं झोले काहीतरी खाली. एवढा लवकर सिग्नल ऐकायला आला म्हणजे इथे काहीतरी बुडलंय. 100% इथे काहीतरी उंचवट आहे, किंवा इथे एखादा डोंगर आहे, किंवा एखाद्या पर्वताचं वरतं टोक बिग वरती दिसतंय. क्लिअर काय ते? मग असंही त्या त्याने म्हटलं इथून याला याला वेळ लागला होता, याला वेळ लागला होता, आता हे कसं काय लवकर आलं? 100% ही सोनार सिस्टीम यासाठी वापरण्यात येते. क्लिअर सगळ्यांना काय ते? की त्याला लवकर कळलं, ते लवकर कळल्यामुळे त्याला ते आतमध्ये काहीतरी ऑब्जेक्ट खाली दिसतोय, असतोय म्हणजे आहे, त्याला असं लगेच फील होतं, आणि मग ते लोक त्यांचे काय ते असतात ते घुसतात आतमध्ये शोधून काढतात काय ते. या अशा प्रकारे सिस्टीम वापरत येते. हे झालं प्रतिध्वनीसाठी, आणि हेच ते प्रतिध्वनी सोनार सिस्टीम मध्ये वापरतात ते. तर फक्त तुम्हाला फक्त जो काय टाइम लागला ना, टाइम, त्या टायमाला काय करायचं, फक्त हाफ. कळलं सगळ्यांना काय ते? बरं, आता याच्यामध्ये आणखीन एक फ्रिक्वेन्सी, आणि जे मागास तुम्हाला मी शिकवलं ते म्हणजे वारंवारता, आणि प्लस काय होतं ते बरं तरंग लांबी, यांचं एकमेकांशी परस्पर संबंध काय तो आपण बघूया. तर एक सूत्र लिहा सगळ्यांनी व्यवस्थितपणे लिहा. ध्वनीचा वेग, वेलोसिटी ऑफ साऊंड इक्वल्स टू न्यू इंटू लॅम्बडा. काहीच कळायचं नाही तुम्हाला, माझ्या भाषेत सांगतो साध्यावाल्या.
ते न्यू इंटू लॅम्बडा फक्त सिम्बॉल आहे. त्याला मराठीमध्ये आपण असं म्हणू, साध्या सरळ गरीबाच्या भाषेमध्ये, वारंवारता गुणिले तरंग लांबी. झालं, ते गरीबाच्या ह्याच्यामध्ये कन्वर्ट झालं गणित. वारंवारता गुणिले काय बरं, तरंग लांबी. आता ते ध्वनीचा वेग झाला, तो वेलॉसिटी झाली. ध्वनीचा वेग म्हणजे वारंवारता गुणिले तरंग लांबी झाली. आता ऐका सगळ्यांनी प्लीज, लक्षात घ्या. आता वारंवारता आणि तरंग लांबीमध्ये ध्वनीचा वेग, वेग इज इक्वल टू वेलॉसिटी इक्वल टू वारंवारता. वारंवारता तुम्हा लोकांना त्याला आपण फ्रिक्वेन्सी म्हणू शकतो इंग्लिशमध्ये, बरोबर का? सो ह्याला फ्रिक्वेन्सी म्हणतात, बरं ध्यानात घ्या सगळ्यांनी. आणि तरंग लांबी याच्यावरती आधारित तुम्हा लोकांना पाठीमागच्या राज्यसेवा गणित येऊन गेलेलं, वारंवारता तरंग लांबीचं. ठीक आहे, आता आपल्या पहिलं त्या झेरॉक्स मधलं गणित करू, मग आपल्या आयोगाचं गणित करू आपण. ठीक आहे, पहिले झेरॉक्स मधलं गणित काय ते बघा. त्या झेरॉक्स मधल्या गणितामध्ये 25 नंबरचं गणित, 25 नंबरचं गणित असे: 5 किलोहर्ट्ज वारंवारता आणि 25 सेमी तरंग लांबी असलेल्या ध्वनीला 1.5 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल? ते वेळ बिल नंतर लागेल. पहिल्यांदा मला सांगा, तुम्हाला यात काय काय दिले, अंडरलाईन करा. चला, 5 किलोहर्ट्ज वारंवारता, बरोबर, अंडरलाईन करा. ते पुढे काय म्हटले, 25 सेंटीमीटर तरंग लांबी, बरोबर का? त्याला अंडरलाईन करा तरंग लांबीला. हा, आता ऐका काय ते बेसिक आहे ते. तर तुम्हा लोकांना पहिल्यांदा ध्वनीचा वेग काढायचा. ऐका, स्टेप नंबर 1 मित्रमंडळ लिहा, सोल्युशनला या. स्टेप नंबर 1 लिहा, सोल्युशन फॉर्म्युला लिहा सगळ्यांनी. प्रश्न क्रमांक आपण 25 मध्ये सध्या, प्रश्न क्रमांक 25, त्याच्यामध्ये स्टेप नंबर 1 मध्ये वेग इज इक्वल टू वारंवारता गुणिले तरंग लांबी लिहून घ्या. पहिल्यांदा आपल्याला वेग काढावाच लागेल, काही झालं तरी वेग काढल्याशिवाय तुम्हाला लोकांना अंतर काढता येत नाही, बरोबर का? सो वेग इज इक्वल टू वारंवारता. वारंवारता किती दिली सांगा लवकर त्याने, 5 किलोहर्ट्ज. 1 मिनिट, किलो म्हणजे किती, हजार का? मग 5 लिहू का 5000 लिहू? 5000 लिहा, 5 लिहा, काय प्रॉब्लेम नाही मला, कसंही लिहा, फक्त गडबड करू नका फक्त. ठीक आहे, तर याच्यामध्ये 100% इथे 5000 येईल. 5000 हर्ट्ज वाटतं तर पहिलेच लिहून घ्या ते. वारंवारता 5 किलो हर्ट्ज हे असं लिहितात बरं, HZ म्हणजे हर्ट्ज. यालाच म्हणतात 5 गुणिले 1000, दॅट इज इक्वल टू 5000 हर्ट्ज. झालं, 5000 गुणिले तरंग लांबी त्यांनी म्हटली 25 सेमी. 1 मिनिट ऐका सगळ्यांनी, तरंग लांबी 25 सेमी आपल्याला मीटर मध्ये पाहिजे ना रे. मग आता तुम्ही सांगा, तरंग लांबी इकडे जे त्यांनी दिली 25 सेमी, तर 25 सेमी इज इक्वल टू, त्याला आपण असं म्हणणार ना, 25 भागिले किती रे, 100 ना. मग सांगा 25 भागिले 100, बरं त्याला डायरेक्टच लिहून टाकतो ना, जास्त बरं पडेल आपल्याला. कसं माहिती आहे का, बघा सोयीस्कर कसं होतं ते. लिहा तरंग लांबीमध्ये लिहा 25/100, कारण ते आपण मीटर मध्ये कन्वर्ट केलं. सेंटीमीटरला मीटर मध्ये कन्वर्ट करताना 100 ने भागतात, असं मगापासून 2-3 वेळा झालंय गणित. आता इथे किंमत टाका. झालं, शून्याला शून्य, 2 शून्य कॅन्सल झाले, हे 2 शून्य ह्याला कॅन्सल. क्लिअर का सगळ्यांना? मग आता 50 गुणिले 25 आपल्याला करायचे. सो वेग इज इक्वल टू, चला बोला, 25 5, अरे बोला ना, 1,200. 25 5 1,200 आणि पुढे एक शून्य, 1250 गणित मीटर प्रति सेकंदात आपण कन्वर्ट करून घेतले म्हणून समजा ते, कारण आपण ते मीटर मध्ये घेतले आणि हर्ट्सच्या उलट म्हणजे सरळ ते 1/सेकंद असतं ते. ठीक आहे, वेग इज इक्वल्स टू 1250 मीटर प्रति सेकंद. डन. नेक्स्ट, तुम्हाला त्यांनी काय विचारलं माहिती आहे का पुढे, की त्या ध्वनीला 1.5 किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी किती वेळ लागेल. बरं, आता 1.5 किलोमीटरचं अंतर पार करायचंय, ध्वनीचं साधंवालं गणित आहे, बेसिक गणित आहे. तर आपल्याकडे साधा भाऊंचा फॉर्म्युला आहे, काय माहिती आहे का? बोला रे पोरांनो, भाऊंचा फॉर्म्युला काय? डिश टीव्ही का? अंतर बरोबर वेळ गुणिले काय बरं, वेग. हे साधं सरळ गणित आहे, साधं सरळ गणित एकदम. ठीक आहे, सो अंतर बरोबर वेळ गुणिले वेग मध्ये पहिली गोष्ट ते तुम्हाला लोकांना 1.5 किलोमीटर अंतर जे दिलंय, ठीक आहे, तुमचा भाऊंचा वेग हा कशामध्ये आला, मीटर पर सेकंदामध्ये आलाय की नाही. मग हा जो वेग 1250 मीटर पर सेकंद आलाय, तर तुमचा अंतर पण कशामध्ये पाहिजे, मीटर मध्ये पाहिजे. मग 1.5 किलोमीटर म्हटल्यानंतर मी काय करू, त्याला बोला लवकर, हे बोला लवकर, काय ते लवकर, कमॉन 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 कमॉन. येस, 1500 करू. नाही तर एखादा मला सांगेल, मास्तर एक काम करा तुम्ही, याला काय करा माहितीये का, याला तुम्ही किलोमीटर प्रति तासामध्ये कन्वर्ट करून घ्या. पप्पाचा फॉर्म्युला, मम्मीचा फॉर्म्युला, बेसिक मॅथमॅटिक्स क्लिअर का सगळ्यांना? तसंही करता येतं. आता समजा त्या अंतराला तुम्हाला लोकांना समजा असंच करायचंय की मास्तर आम्हाला ते 1.5 ठेवायचे. 1.5 जर ठेवलं तर आपल्याला ते तुम्हाला लोकांना जो वेळ आणि वेग वगैरे दिला ना, तो वेग तो तुम्हाला 1250 मीटर पर सेकंदात चालत नाही, तो तुम्हाला किलोमीटर प्रति तासामध्ये पाहिजे, बरोबर का? मग तो मम्मीचा फॉर्म्युला वापरावा लागेल का पप्पाचा फॉर्म्युला? पप्पाचा फॉर्म्युला वापरावा लागेल. मग एक काम करा, एवढं किचकट करून घेण्यापेक्षा आपण त्याला जनरल त्या सेकंदामध्ये किती ते काढून घेऊ. क्लिअर का सगळ्यांना? काय ते सांगा. अंतर 1.5 आणि 1.5 म्हणजे किती? 1590 ल्या, 1500 मीटर मध्ये आलं. वेळ आहे 1250, सॉरी
वेळ काढायची, वेग आहे 1250, वेळ गुणिले 1250 असं करा. याच्या पुढली स्टेप साईडला करून दाखवतो. लिहून घ्या चला. लास्ट स्टेप आता अंतर बरोबर वेळ गुणिले न्यूटनचं समीकरण लावू नका बरं याला. न्यूटन समीकरण लावत बसाल तिथं वेग आणि वेळ दिला म्हणून ते तिकडे असतं. हे वेगळे, हे ध्वनीच्या चॅप्टर होते, ध्वनी म्हणजे चिल्लर चॅप्टर आहे. ठीक आहे. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग याच्यामध्ये आलो आपण सध्या आता. तर त्याच्यामध्ये तुम्ही लोकांना ते 1500 अंतर 1500 मध्ये घेतलंय. वेळ गुणिले 1250, तो 1250 तिथे भाग द्यायला जाईल. ल्या माता वेळ इज इक्वल टू तो इकडचा तो 1500, 1500 ला भागिले जाईल कोण तो सांगा 1250. चला करा भाग द्या. शून्याला गेला शून्य. करेक्ट आहे का रे बाबांनो? बरोबर का? 150 भागिले 125 कशाने भाग जाईल? 25 ने. बोला 25 पाचा 125, 25 सक 150. झालं, संपलं. तुमची वेळ आली 6/5. अर्थातच 5 ने भाग द्यायला बोला लोक. किती येते? 5 एक 5 पॉइंट. बोला 5 दुने 10. 1.2 सेकंड्स. घ्या लिहून. प्रश्न क्रमांक 26. काय गरम होते? अबे ते एसी चालू आहे. क्या चाहिए? ऐसा खुंदल खुंदल के मारेंगे वो लोग तुमको, समझा? प्रश्न क्रमांक किती रे आता? 26. नंबर 26 मध्ये आता. ठीक आहे. 1 सेमी. ऐकून घ्या. आता हा सेम क्वेश्चन मागच्या राज्यसेवेला पडलेला आहे. फक्त तिकडे आकडा 1 सेमी नाहीये, तिथे वेगळा आकडा आहे. तो बघू आपण. पहिलं 1 सेमी तरंग लांबी असलेला ध्वनी तरंग 340 मीटर प्रति सेकंद वेगाने हवेतून जात असल्यास ध्वनीची वारंवारता किती असेल? मला फक्त एवढं सांगायचं आता याच्यामध्ये आपला जो फॉर्म्युला समोर सगळ्यांच्या तो वरती बघा सगळ्यांनी प्लीज. आता वेग इज इक्वल टू वारंवारता गुणिले तरंग लांबी, बरोबर का? तो फॉर्म्युला सगळ्यांनी माझ्या सोबत लिहिला घ्या. वेग इक्वल्स टू वारंवारता, वारंवारता गुणिले तरंग लांबी. लिहिलात? ठीक आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला जे जे दिलंय व्यवस्थित बघा. आता वेग दिलाय, वारंवारता दिली का तरंग लांबी दिली, तुम्हाला ते फक्त ओळखायचं, हेरायचं आणि सांगायचं. 1 सेमी तरंग लांबी, त्याला अंडरलाईन करा. तरंग लांबी दिली त्यांनी. तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ, इंग्लिश मीडियम वाले अर्धवट शिकलेले, बरोबर का? त्यानंतर ध्वनी तरंगाचा जो काही वेग आहे किती रे बाबांनो? 340. इथे 340ल्या वेगातल्या 340 इक्वल टू वारंवारता तुम्हाला लोकांना दिली का? काढायची नाही, काढायची ना ती. लिहा इथे वारंवारता. वारंवारता असल्या म्हणजे फ्रिक्वेन्सी. वारंवारता तुम्हाला काढायची आहे गुणिले तरंग लांबी किती आहे? तरंग लांबी किती आहे? 1 सेमी. बरं तुम्ही सांगा, तरंग लांबी 1 सेमी म्हटलं सेमी मध्ये चालेल का? 1 सेमीला मीटर मध्ये कन्वर्ट केल्यावर 1 भागिले काय येईल? 100. संपला विषय. तो जो भागिले 100 आहे तो इथे येऊन गुणेल. क्लिअर सगळ्यांना? तो याला गुण असाला लवकर सगळ्यांनी. कमॉन लिहा. म्हणजेच वारंवारता, लक्षात घ्या सगळ्यांनी, वारंवारता इज इक्वल टू काय रे बाबांनो? 34000 हर्ट्स. क्लिअर? आता थांबा, ऐका सगळ्यांनी. आपल्याला ऑडिबल रेंज काय? व्हॉट इज ऑडिबल रेंज? ऑडिबल रेंज काय सांगा लवकर. 20 हर्ट्स ते 20,000 हर्ट्स म्हणजे 20 किलो हर्ट्स. करेक्ट ना? ही आपली ऑडिबल रेंज आहे. हा दिलेला समोरचा प्रश्नाचं जे काय उत्तर आहे ह्या रेंज मध्ये बसतं का? सो हे नॉट ऑडिबल आहे, हे ऑडिबल नाहीये, हे ऐकू येत नाही. लिहा. तो त्यांनी विचारलंय, त्यांनी तो ध्वनी मानवास ऐकण्यास क्षम आहे का? नाही, नाही म्हणा. म्हणून हा ध्वनी ऐकू येणार नाही. हा ध्वनी ऐकू येणार नाही. काय होतं रे? कस तरी होतंय. झोप जरा, बरं वाटेल. काय पाहिजे महेश? नाही तो दुसरा महेश, कडसरांचा महेश. कडसरांचा महेश तो. अकोल्याचा महेश आलाय का? अकोल्याचा महेश कुठे रे? आहे का? बरं बरं बरं. सगळं ठीक आहे ना तिकडं? एसी बीसी फिरवा, एसी तिकडच.
बरं नेक्स्ट, शांत. आपला थोडंसं आयोगाचा जो क्वेश्चन होता तो एकदा बघू आपण. आयोगाचा क्वेश्चन काय होता बघा. ए बस ना गपचूप. ल्या राज्यसेवा पूर्व 2017. राज्यसेवा पूर्व 2017. विशिष्ट वारंवारता असणारा का असणाऱ्या विशिष्ट वारंवारता असणाऱ्या एका ध्वनी तरंगाचा वेग, एका ध्वनी तरंगाचा वेग 336 मीटर प्रति सेकंद असून 336 मीटर प्रति सेकंद असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे. तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे. तर त्याची वारंवारता किती? तर त्याची वारंवारता किती आणि तो ध्वनी श्रवणीय आहे का? काढलं पण उत्तर. बरं येस डन. डन डन डन, विषयच नाही. आता सेम हेच. आता थोडं ना आपण डायरेक्टली लिहायचा प्रयत्न करू. वेग इज इक्वल टू, तुम्हाला आता कळून गेलं ते वेग इज इक्वल टू काय सांगा लवकर. ते वेग इक्वल टू, तुम्हाला लोकांना एक आयडिया सांगतो काय करायचं. तुम्हाला लोकांना ते वेग वगैरे असं लिहित बसू नका. वेलॉसिटी इज इक्वल टू, नाही कळत ना काय तर फ्रिक्वेन्सी म्हणायचं. फ्रिक्वेन्सी गुणिले वेवलेंग्थ म्हणायचं डब्ल्यू. आणि नाही कळत तर मराठीत लिहायचं. एवढं काय मोठे टेन्शन नाही, कुठलं काय जीव जात नाही माणसाचा. ठीक आहे. काय वेलॉसिटी इक्वल्स टू फ्रिक्वेन्सी गुणिले काय बरं ते वेवलेंग्थ. आता मला सांगा याच्यामध्ये तुम्हाला वेलॉसिटी दिली ना, किती दिली सांगा लवकर. अबे वेलॉसिटी काय दिली बरं, वेग किती दिला, वेग किती 336. सॉरी बरं का, मला इंग्लिशमध्ये विचारलं मी तुम्हाला. 336 इक्वल टू फ्रिक्वेन्सी दिली का, फ्रिक्वेन्सी काढायची फ्रिक्वेन्सी काढायची. सो फ्रिक्वेन्सी काढायची गुणिले तुम्हाला लोकांना वेवलेंग्थ किती आहे सांगा मला लवकर प्लीज. हा अरे वेवलेंथ काय दिली 3 सेमी ना, मग 300 100 लिहावं लागेल की नाही. काय अरे बघा हुबेहूब गणित आहे, काही फरक नाही. तो 100 वर ना 3 खाली ना, विषय संपून टाकायचा. चला विषय मिटवायचा. चला कमॉन. 336 ला तुम्ही 100 ने गुणणार आणि त्याला भाग देणार 3 ने इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी. क्लिअर का. सो 3 1 3 3 1 3 3 2 6 112 गुणिले 100 म्हणजे 11200 हर्ट्स. फ्रिक्वेन्सी इज इक्वल्स टू 11200 हर्ट्स. क्लिअर आहे का सगळ्यांना. आता इज दिस ऑडिबल ऑर नॉट. अबे तुम्हाला इंग्लिश कळली. हवा आवाज आहे का, आवाज ऐकू येतो का. बरं तुम्हाला कुठला आवाज ऐकू येऊ अगर ना येऊ, पण 2 बायकांच्या संभाषणातला आवाज कोणालाच ऐकू येत नाही. ती फ्रिक्वेन्सी त्यांनाच माहिती, फ्रिक्वेन्सी काय असते ती. झालं का. अबे अनुभव आल्या घरोघरी मातीच्या चुली. पळसाला पाणी 3च. पुढच्या वेळेला मराठीचं पण घेऊन टाकू. झालं काय. डन. हे कुठे गेली झेरॉक्स आपली. हा इथंच आहे. ए गपरे. क्वेश्चन नंबर 27. लवकर लवकर लवकर. क्वेश्चन नंबर 27 संपते आपला आज काही झालं तरी. नंबर 27. एका माणसाने एका कड्यासमोर उभे राहून, कडावर उभे राहून नाही बरं, कडावर वाले कडावर नाही, एका कड्यासमोर उभे राहून आरोही ठोकली. काय रे आरोही नाही, आरोही ठोकली. तेव्हा त्याला 1.6 सेकंदाने प्रतिध्वनी ऐकू आला. तर ध्वनीचा हवेतील वेग 340 असल्यास तो माणूस आणि कडा यांच्यामधील अंतर किती. सगळ्यात पहिलं मला सांगा, प्रतिध्वनी ऐकू आला तर तुम्हाला फक्त टाइम काढताना त्याला अर्ध करायचं की नाही.
मग 1.6 ला आपण अर्ध करणार म्हणजे किती येणार सांगा लवकर? 0.8. पुढे काय? बोला मिनिटं का सेकंद? सेकंद. हा लिहा, शाबाश. 27 नंबरचा प्रश्न आहे बरं, नाही तर म्हणाल कुठलं चाललंय. लिहा, टाइम इक्वल टू 1.6 ला अर्ध करा 0.8 सेकंद. आणि मग आपल्याकडे साधा सरळ प्रश्न राहिला गरीबासारखा बिचारा. त्यांनी म्हटलं फक्त माणूस आणि कडा यातला अंतर किती वगैरे काय ते. तर तुम्हा लोकांना फक्त बघा अशा प्रकारचा प्रश्न आहे. एक असा काहीतरी कडा, इथे एक कडा आहे, ठीक आहे, इथे एक कडा आहे, इथं आष्टी आहे, बीड पाटोदा वगैरे. हे तसं नाही बरं. हे लक्ष आहे का रे? मतदारसंघ हा, इथून इथपर्यंतचं अंतर हे तुम्हा लोकांना डिस्टन्स असं काढायचंय बरं, ध्यानात घ्या. तर तुम्हाला भाऊंचा फॉर्म्युला आहे डिश टीव्ही. कोणता फॉर्म्युला आहे? डिश टीव्ही. मराठीमध्ये फॉर्म्युला सांगितलं तर काय सांगा लवकर? अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. सो आता भाऊंच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण याच्यामध्ये किमती भरणार. डिस्टन्स तुम्हा लोकांना काढायचंय. टाइम तुम्हा लोकांना लागलाय 0.8. 1.6 घ्यायचा नाही बरं, कळलं ना? 1.6 पृथ्वी ध्वनीसाठी आलेला वेळ तो नाही, अर्धा घ्यायचा, अर्धा, हाफ. तर 0.8 गुणिले वेलॉसिटी किती? 340 याला गुणायचं. आणि काय टेन्शन नाही, हे मीटरमध्ये, हे मीटर पर सेकंदामध्ये, सो विषयच येत नाही. सो डिस्टन्स इज इक्वल टू इथून इथपर्यंत अंतर इज इक्वल टू, चला याला 8 ने गुणा, मग जुगाड करू. 8 ने गुणा बे लवकर, चला कमॉन. 8 0 0, 8 चौक बोला बे 32, 7 चा 3, 8 त्रिक 24, 24 आणि 3 किती आलं? 27. पॉइंटच्या पुढे फक्त एकच घर आहे, मग आपण एका घराला पॉइंट द्यायचा इथं. अर्थात डिस्टन्स इज 272 मीटर, नॉट किलोमीटर, बिकॉज हे मीटर पर सेकंदामधलं गणित आहे. अबे 272 किलोमीटर पर्यंत कोणाच्या आरोळी ठोकली जाईल का बे येड्यांनो? विषय का? तुम्ही काय रजनीकांत का बे? 272 म्हटलं या पुण्यावरून तुम्हाला डायरेक्ट ते कुठपर्यंत जाईल पडते? तेव्हा कोल्हापूर पर्यंत जाईल ते आरोळी. 272 मीटर पर किलोमीटर पर म्हटलं तर कोल्हापूर पर्यंत आरोळी गेलो वेगळे वेगळे आवाज येते तिकडून परत, मग शांत राहता. ठीक आहे, डन. टोमणे पुण्यात कमी आहेत का? पुण्यात माणूस टोमण्याने मरतो पुण्यामध्ये. अनुभव म्हणजे तर आपलेच लोक आपलेच वाट लावतात, बाकी काय नाहीये. जाऊ द्या, झाकली मूठ 1.25 लाखाची. प्रश्न क्रमांक 28. 28 रेडी सगळेजण? 28 नंबरच्या प्रश्नामध्ये आलो आपण आता. सो त्यामध्ये असं म्हटलं गेलं काहीतरी एक अंश करा त्याला, एक थांबा, 0°C तापमानाला ध्वनीचा 0 करा त्याला. 0°C तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग 332 मीटर प्रति सेकंद इतका आहे. बरं, सध्या तो वेग त्या लोकांनी दिलाय 332 दिलेला आहे. जर त्यांनी पुढे म्हटलंय तापमान, नीट ऐका सगळ्यांनी, तापमान 1°C ने वाढवल्यास, बघा सगळ्यांनी, तापमानात फक्त 1°C ची वाढ केली तर तापमान कितीने वाढतंय बरं सांगा बरं? काय दिले पुढे ते लोकांनी? येस, वेग कितीने वाढतोय? सॉरी, 0.6 मीटर प्रति सेकंदाने वाढतोय. ध्यानात घ्या सगळ्यांनी, 0.6 मीटर प्रति सेकंद. तुम्हा लोकांना पुस्तकात एक कन्सेप्ट आहे की यार ध्वनीच्या वेगावरती परिणाम करणारे घटक कोणते कोणते, बरोबर आहे की नाही? ध्वनीच्या वेगावर परिणाम करणारे घटक म्हणजे सगळ्यात पहिलं तुमचं तापमान तर आहेच. नंबर 2 आर्द्रता आहे ना, असं काहीतरी. मग ते दुपारच्या वेळेला आवाज दिला ते जास्त वेळ लांब जाणार नाही, पण संध्याकाळच्या वेळेला दिला तर लांब जातो का? तर ते तापमान त्या प्रकारे आर्द्र असतं, दमट असतं, त्यानुसार ते हे या प्रकारचे जे काही ते तापमान म्हणजे ध्वनीच्या वेगावर परिणाम करणाऱ्या घटकामध्ये जो काही तापमान आहे त्याच्यावरती गणित पडू शकतं. तयारीत राहा सगळ्यांनी, ठीक आहे? सो जर 1°C वाढ झाली तर तुम्हा लोकांना 0.6 मीटर प्रति सेकंदाने त्याचा वेग ध्वनीचा वाढतो, ठीक आहे? तर याच्याच नुसार तुम्हाला जे गणित सेट केलंय ते तसंच गणित आहे बघा. 1°ने वाढलं तर 0.6 ने वेग वाढतो. तर ध्वनीचा हवेतील वेग 350 मीटर होण्यासाठी तापमान किती असावे? बरं मला सांगा, आधी तापमान 300 किती आहे सांगा लवकर? 32 आहे. अरे बरोबर आहे का? 332 चं 350 करायचे म्हणजे कितीने वाढवायचा वेग सांगा लवकर? तापमानच म्हटलं, वेग किती सांगा? 332. तो वेग 350 करायचा, कितीने वाढवायचा आहे? वेग तुम्हाला 18 मीटर प्रति सेकंदाने वाढवायचा आहे. ध्यानात घ्या सगळ्यांनी, नीट ऐका सगळ्यांनी काय ते बघा. 1°C ने वाढ केल्यास तो ध्वनीचा वेग हा 0.6 मीटर प्रति सेकंदाने वाढतो. क्लिअर आहे का सगळ्यांना? वाढतो का घटतो? वाढतो. म्हणजे हे एकमेकांना समचलनात आहे, यस ऑर नो? बरोबर, हे दोन्ही एकमेकांना समचलनामध्ये, ठीक आहे? तर आता जर का, नीट ऐका सगळ्यांनी, याच्यामध्ये बघा 332 पासून 350 एवढा वेग तुम्हाला करायचा आहे. वेग किती वाढवायचा सांगा लवकर? 18. तर जर तुम्हाला वेग हा 18 मीटर प्रति सेकंद एवढा वाढवायचा असेल
तर तुम्हा लोकांना तापमानात कितीची वाढ करावी लागेल हा माझा प्रश्न. विषय का हवा. ठीक आहे, कसं करायचं ऐका आता सगळ्यांनी. 1 डिग्री सेंटीग्रेडने वाढ केली तर वेग 0.6 ने वाढतो. तर किती डिग्रीने वाढ केल्यास वेग 18 मीटर प्रति सेकंदाने वाढेल, याला सोडवण्यासाठी हे समचलन आहे मित्रमंडळ. समचलन असल्याने आपण समचलनाची गणित क्रॉस मल्टिप्लाय करून सोडवत असतो. क्रॉस मल्टिप्लाय अशा प्रकारे. म्हणजे हे वाढलं तर हे वाढतंय, ठीक आहे, हे घटलं तर हे पण घटतंय, अशा प्रकारचं गणित आहे. मग ते 18 आणि 1 चा समजा गुणाकार केला आपण, 1 गुणिले 18 या साईडला 0.6 गुणिले x असा गुणाकार होईल. क्लिअर आहे सगळ्यांना. तर अर्थात तो 0.7 इकडे जो गुणिले तो त्याला काय तो भागिले 18 1 18 0.6 ला इकडं 0.6 इज इक्वल टू x. ठीक आहे, मग म्हणून x इज इक्वल टू, आता फक्त जुगाड करायचा किंवा डायरेक्ट भाग द्यायचा, कसंही करा. याला मी समजा असं केलं 180 भागिले 6. कसं केलं मागासारखं आल्यापासून लय वेळा केले, 4-5 झाले असे. पॉईंटच्या पुढे किती घर आहे, एकच घर आहे. एक घर पुढे गेलं की वरती शून्य किती वाढतो, 1 वाढतो. द्या भाग चला. 6 1 6 बोला, 6 18 शून्य किती आलं 30 अंश सेल्सिअस. एवढं तापमान करावं लागेल तेव्हा तो वेग तेवढा वाढेल.